नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण ब्लाउजला ओव्हरलॉक कसे करायचे ते पाहणार आहोत। घरगुती व्यवसाय करताना आपल्याकडे ओव्हरलॉकचे मशीन असेलच असे नाही। त्यासाठी आपण कशा पद्धतीने ओव्हरलॉक करायचे ते आज आपण पाहणार आहोत। तर इथे मी हा प्रिन्सेस कट ब्लाउज घेतलेला आहे। तर आपल्याला प्रिन्सेस कटच्या आकाराला नंतर स्लीव्सच्या इथे व शोल्डरच्या इथे तीनही ठिकाणी आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचे आहे। तर दोन्ही साइडने आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचे आहे। तर ओव्हरलॉक आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते जाणून घेऊया। येथे मी हे नॉवेल डिझायनर ऑटो 27 ह्या मशीनवर ओव्हरलॉक कसे करायचे ते दाखवणार आहे। तर येथे आपण ही झिगझॅग लाईन डिझाइन सिलेक्ट करायची आहे। ही शिलाई आपण 9 नंबरवर सिलेक्ट करणार आहोत। तर इथे हे डायल बटन आहे, त्याच्या समोर वरती हा एक काळा पॉइंट दिलेला आहे। तर त्या ब्लॅक पॉइंट समोर आपल्याला 9 नंबर अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला शिलाई मोठी व छोटी हवी असेल तर इथे या बटनवर 0 ते 4 पर्यंतचे नंबर दिले आहेत। तर इथे मी मोठी शिलाई सिलेक्ट करणार आहे। तर इथे मी 3 नंबरवर हे बटन सिलेक्ट करणार आहे। तर ह्या ब्लॅक पॉइंट समोर आपल्याला 3 नंबर घेऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपण येथे हा सिंपल प्रेशर फूट यूज करणार आहोत, जो की आपण फॉलसाठी यूज करतो। चला तर मग सुरुवात करूया। येथे आपण ब्लाउजचे हे दोन्ही पार्ट इक्वल आहेत का ते पाहायचे आहेत व सेम नसतील तर आपल्याला ते व्यवस्थित सेम अशा पद्धतीने कट करून सेम करून घ्यायचे आहेत। चला तर मग सुरुवात करूया। आता आपल्याला हे दोन्ही धागे मागच्या साइडने टाकायचे आहे व अशा पद्धतीने ब्लाउज व्यवस्थित सेट करून दोन्ही धागे मागच्या साइडने हातात धरायचे व ओव्हरलॉक करायला सुरुवात करायची आहे। ओव्हरलॉक करताना दोन्ही पार्ट व्यवस्थित इक्वल धरून काठावर ही शिलाई घ्यायची आहे, जेणेकरून धागे मध्ये अडकले जातील व बाहेर येणार नाही व ब्लाउजला आपल्या व्यवस्थित फिनिशिंग येईल। अशा पद्धतीने मी येथे ओव्हरलॉक करून घेतलेला आहे। आता आपण बाहीच्या साइडने ओव्हरलॉक करून घेऊया। येथे देखील आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचे आहे। यापूर्वी मी या चॅनलवर अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकतात। व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाउजला ओव्हरलॉक करून घेतले आहे, दोन्ही साइडने येथे तुम्ही पाहू शकतात। त्याचप्रमाणे आपण कटोरी ब्लाउजला देखील ओव्हरलॉक करू शकतो। कटोरी राऊंडला, कटोरी टक्सला व बाहीला व शोल्डरला अशा प्रकारे मी या दोन्ही ब्लाउजला ओव्हरलॉक करून घेतले आहे। या ब्लाउजला तुम्ही पाहू शकता आतून देखील किती व्यवस्थित फिनिशिंग आली आहे। अशा पद्धतीने आपण ब्लाउजला ओव्हरलॉक केले तर ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित दिसते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।